हॅलो एव्हरीवन, आय एम राऊत सर. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. या अगोदर पार्ट 1मध्ये आपण लँग्वेज स्टडी, टेक्स्चुअल पॅसेजेस, पोएट्री सेक्शन अँड नॉन टेक्स्चुअल पॅसेजेस याविषयी व्हिडिओ पाहिलात. आणि जरी समजा तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी लिंक देतो, तुम्ही निश्चितपणे पहा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 मोस्ट एक्सपेक्टेड अँड अपडेटेड ॲक्टिव्हिटी सीट विथ सोल्युशनचा पाहणार आहोत. तर मुलांनो, हा पार्ट 2 जो आहे रायटिंग स्किलचा आणि स्किल डेव्हलपमेंटचा, तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 10वी झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या शाखेत प्रवेश घेणार आहात आणि तिथे प्रवेश घेतल्यानंतर तुमच्या स्वतःचं स्किल तिथे तुम्हाला दाखवायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे आणि ते स्किल अवगत व्हावं. आणि साधारणपणे इयत्ता 10वीपर्यंत तुम्ही किती ज्ञान मिळवलेलं आहे आणि ते कसं व्यक्त करतात, म्हणजेच जे उपजत गुण आहेत ते तुम्ही कसे व्यक्त करतात, तुमचं मतं कशी मांडतात, हे पाहण्यासाठी हा रायटिंग स्किल अतिशय महत्त्वाचा आहे. तर याचा तुम्ही सराव करा. सराव केल्यानंतर निश्चितच रायटिंग स्किलचे जे 20 मार्क आणि स्किल डेव्हलपमेंटचे जे 5 मार्क आहेत हे तुम्हाला मिळतील. आणि मला खात्री आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलात तर मी खात्री देतो निश्चितपणे रायटिंग स्किलचे मार्क तुमचे जाणार नाही आहेत, तुम्हाला चांगलेच मार्क मिळतील. सो लेट अस स्टार्ट द रायटिंग स्किल. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए, लेटर रायटिंग. तर इथे तुम्हाला 2 लेटर्स विचारले जातात. एक आहे इनफॉर्मल लेटर आणि दुसरा आहे फॉर्मल लेटर. तर तुम्हाला 2 पैकी एक लिहायचं आहे. मग पुष्कळ मुलं काय करत असतात की इनफॉर्मल किंवा फॉर्मल एकच लेटर लिहिण्याचा सराव करत असतात. परंतु माझ्या मते असं करू नका. कारण जर समजा तुम्ही इनफॉर्मल लेटर लिहिण्याचा सराव करत असाल आणि परीक्षेमध्ये आलेलं लेटर तुम्हाला लिहिताना जर काही डिफिकल्टीज आल्यात तर मात्र तिथे तुमची मार्क जाण्याची शक्यता असते. आणि भविष्यामध्ये तुम्हाला दोन्हीही प्रकारची पत्र लिहायची असतात आणि म्हणूनच तुम्ही दोन्हीही पत्रांचा सराव करावा असं मला वाटतं. तर इथे आपल्या या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये 2 पैकी एक पत्र लिहायचं आहे. आणि हे पत्र लिहिण्यासाठी तुम्हाला ॲडव्हर्टाईज असेल किंवा पोस्टर असेल हे दिलं जातं. आणि त्या एकाच पोस्टरवरून किंवा ॲडव्हर्टाईजवरून तुम्हाला 2 पैकी एक पत्र लिहायचं आहे. मग तुम्ही दोन्ही पत्र व्यवस्थित वाचा, काय सांगितलं आहे आणि तुम्हाला कोणतं पत्र लिहिता येतं हे ठरवल्यानंतरच पत्र लिहायला सुरुवात करा. तर A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज 5 मार्क. तर इथे मी सुरुवातीलाच तुम्हाला काही लेटर रायटिंगविषयी इम्पॉर्टंट टिप्स सांगतो. तर पहिलं आहे फॉर्मल, इनफॉर्मल असे 2 पर्याय दिले जातात. यापैकी एक पत्र लिहायला विचारले जाते. संपूर्ण पत्र डाव्या बाजूने लिहा. जर पत्रात नाव दिले असेल तर तेच काल्पनिक नाव लिहा, तुम्ही स्वतःचं नाव लिहू नका. पत्र लेखन करताना कॅपिटल लेटर्स, पंक्च्युएशन्स अँड ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस याविषयी विशेष काळजी घ्या. बॉडी ऑफ द लेटरमध्ये सर्व मुद्द्यांचा समावेश करा. औपचारिक पत्र ज्याला लिहित आहोत त्याचा पत्ता, विषय न चुकता आवर्जून लिहा. परिच्छेद दर्शवण्यासाठी 2 इंच जागा न सोडता जिथे परिच्छेद पाडायचा आहे तिथे एक ओळ सोडावी. पत्र साधारण 3 परिच्छेदात लिहावे. जरी समजा तुम्ही जास्त परिच्छेदामध्ये पॅराग्राफमध्ये लिहिलेत तरी हरकत नाही आहे, परंतु कमीत कमी 3 परिच्छेद असावेत. म्हणजेच पत्राची सुरुवात, पत्राचा मुख्य विषयाचे स्पष्टीकरण व समारोप असे ते 3 पॅरेग्राफ असावेत. पत्रलेखनात तुम्ही शिकलेल्या ग्रामॅटिकल स्ट्रक्चरचा योग्य वापर करून महत्त्वाचा भाग अधोरेखित करायला हरकत नाही आहे. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया की कशा प्रकारे पत्र लिहायचं. रीड द फॉलोइंग पोस्टर
about cleanliness week celebrated in Barad village. Write any one of the given letters. तर इथे तुम्हाला आता एक पोस्टर दिलेला आहे आणि ते पोस्टर आपण वाचूया. इथे मला पोस्टर तसं म्हणजे हे करता आलेलं नाही आहे म्हणून मी 1 by 1 लिहिलेलं आहे. बरड विलेज अनाउन्सेस क्लीनलीनेस वीक. क्लीनलीनेस कीप्स यू हेल्दी. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. पीरियड ऑफ क्लीनलीनेस ड्राइव 10th April 2020 to 17th April 2020. Do this. Always use dustbin. Keep your locality clean. Don't spit on roads and halls. Use toilets every day. Plant more trees. Now you can take the screenshot. Okay. आता A1 informal letter or A2 formal letter. You are Rohan Mayuri Parab staying at Ram Niwas Barad, Fulton आणि पिनकोड नंबर लिहिला आहे 400512. तर इथे ऑलरेडी लेटरमध्ये दिलेला आहे. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड रोहित अर्फिता टेलिंग हिम हर हाऊ यू सेलिब्रेटेड क्लीनलीनेस वीक. मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन ऑन द पोस्टर. ऑल्सो यूज युअर ओन पॉईंट्स. म्हणजे ते पोस्टरमध्ये जे दिलेले पॉईंट्स आहेत ते लिहा आणि जर तुम्हाला वाटलं की काही मला ॲड करायचे आहेत तर ते देखील तुम्ही करू शकता. और किंवा हे झालं इनफॉर्मल. मग आता किंवा काय सांगितलं आहे फॉर्मल लेटर. यू आर रोहन मयुरी परब स्टेईंग ॲट रामनिवास बरड फलटण 400512. राईट अ लेटर टू ग्रामसेवक drawing his attention to the points given in the poster. Also use your own points. And now we are just starting the informal letter. तर आपण आता इनफॉर्मल लेटर कसं लिहितात ते पाहूया. पहा, पहिला जो ॲड्रेस आहे तो आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेला आहे. मग हे काल्पनिक नावानेच आपण काय करणार आहोत ॲड्रेस लिहिणार आहोत. रोहन परब रामनिवास बरड फलटण 400512 20th April 2020. तर हे पूर्णपणे मी काय केलेलं आहे की लेफ्ट हँड साईड जो समास आहे त्याच्याच बाजूने एकाखाली एक अक्षर लिहायला सुरुवात केलेली आहे आणि न विसरता डेट टाकायची कारण त्याच्यामुळे तुमची मार्क जाण्याची शक्यता असते. डिअर रोहित, आय हॅव रिसिव्ड युअर ईमेल and I was very happy to read it. Let me tell you about cleanliness week at our village. Because of unhygienic conditions of our Barad village, Gram Panchayat Samiti of Barad village announced cleanliness week and made it a great success. तर हा जो मुलांनो पहिला पॅरेग्राफ आहे. पहिला पॅरेग्राफ तुम्हाला जर समजा वेगळ्या पद्धतीने लिहायचा असेल तरी तुम्ही लिहू शकता की फॉर एक्झाम्पल पहा, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर, आय वॉज हॅपी टू रीड इट. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता. नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके, आता हेच लेटर आपण पुढे कंटिन्यू करतोय. 10th April to 17th April 2020 was the period of the cleanliness campaign. Entire village celebrated the cleanliness week. Our school also participated. All our students worked from their bottom of heart. We cleaned the village with great enthusiasm. Before that, our village was littered with garbage, dust, and dirt. Germs and bacteria flourished, and villagers were suffering from skin diseases and infectious diseases. But now, it is clean and healthy atmosphere everywhere. The villagers now understood that cleanliness implies personal hygiene as well as the cleanliness of the environment. We explained to them that they should always use the dustbin provided by the Panchayat Samiti and throw the garbage only in the dumping grounds reserved for the purpose. आणि आता इथे आपण पॅराग्राफ केलेला आहे. तुम्ही फक्त एक ओळ सोडायची आहे. All people were
advised to always use their toilets every day and not to litter roads and places with dirt. They were warned not to spit on the roads and walls. The Panchayat promised to punish those who make public places dirty. On the last day of the cleanliness week, the villagers pledged to plant more trees to keep the surroundings pleasant, clean and fresh. The campaign was a great success. The villagers of Barad now understood that cleanliness is certainly next to godliness. I hope you to understand this. Convey my regards to your parents. आता इथे मित्राला पत्र लिहिलेलं आहे त्याने म्हणून काय सांगितलं, कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. तर इथे समारोप देखील तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करायचा असेल तुम्ही करू शकता. युअर लव्हिंग फ्रेंड रोहन परब. नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके. आणि आता आपण फॉर्मल लेटर कशा पद्धतीने लिहायचं पहा. पुन्हा आपण लेफ्ट साईडलाच काय केलेलं आहे, समस्येच्या बाजूनेच लिहायला सुरुवात केलेली आहे. ॲड्रेस रोहन परब, रामनिवास, बरड, फलटण 400512, डेट 20 एप्रिल 2020. आता आपल्याला हे पत्र कोणाला लिहायला सांगितलेलं आहे, तर ग्रामसेवक ग्रामपंचायत बरड विलेज. मग आपण त्यांना हे पत्र लिहिलं आहे. आता फॉर्मलमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून आपल्याला सब्जेक्ट काय लिहायचा, तर रिक्वेस्ट टू कोऑपरेट इन द क्लिनलीनेस कॅम्पेन ऑर्गनाइज बाय बरड विलेज. आणि आता या सब्जेक्टला काय करायची, अंडरलाईन करायची. डिअर सर, द विलेजर्स ऑफ बरड हॅव ऑर्गनाइज द क्लिनलीनेस कॅम्पेन फ्रॉम 20th एप्रिल टू 27th एप्रिल 2020. The people of our village expect you and your staff to join in this campaign and cooperate with us wholeheartedly. We have advised all the people to always use dustbin for garbage and keep our village clean. We have warned them not to spit on the roads and walls. They should use toilets every day and not to litter fields and places with dirt. एक पॅरेग्राफ म्हणजे सुरुवात करायची म्हणजेच एक ओळ सोडा. Then we expect you to insist on the village to follow the rules of cleanliness and punish the offenders who do not follow the rules. We hope you will provide with us with necessary material and equipment during the cleanliness week. Also provide us with snapping for planting more trees to keep the surroundings clean, pleasant and fresh. Kindly join us and cooperate with us so that the villagers of Barad can affirm their faith in our civic authority and their governance. Thanking you, yours truly, Rohan Parab. Now you can take the screenshot. ओके. तर आता हे लेटर रायटिंग झालं 5व्या प्रश्नामधील ए. आणि आता ह्याच्यामधील बी जो प्रश्न आहे तो 5 मार्काला आहे, डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. तर ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. तर डायलॉग रायटिंग लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिला जो प्रश्न आहे हा सिक्वेन्स आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित समजावून घ्यायचा. तर आता यासाठी काही टिप्स आहेत, त्या टिप्स लक्षात घ्या. तर डायलॉग रायटिंगविषयी आपण प्रथम पाहूया की दिलेल्या 3 कृतींचे ए बी सी काळजीपूर्वक वाचन करा. म्हणजे डायलॉग रायटिंगमध्ये ए 1 मार्कासाठी, बी 1 मार्कासाठी आणि सी जो आहे हा 3 मार्कासाठी, म्हणजे असे एकूण 5 मार्कासाठी विचारलेला आहे. तर एमध्ये सरमिसळ जंबल सेंटेन्स 4 वाक्ये दिली जातात. तर डायलॉग रायटिंगमध्ये ए जो आहे त्याच्यामध्ये 4 वाक्ये दिली जातात, परंतु 4ही वाक्य कशी असतात, जंबल म्हणजे वर खाली दिलेली असतात. तर मुलांनो एक गोष्ट लक्षात घ्या की इथे जर पहिलं वाक्य जर तुमचं चुकलं तर इथे पूर्ण तुमचा 1 मार्क जातो, कारण दुसरे चुकणारच आहे. म्हणून काय करायचं की विचार करूनच काय करायचं, ही वाक्य जुळवायची. त्याच्यानंतर ती वाक्य योग्य क्रमाने लावून अर्थपूर्ण संवाद तयार करायचा आहे. बीमध्ये 2 प्रश्न चिटचॅट, पोस्टर, जनरल थीमवर आधारित विचारले जातील. म्हणजेच बीमध्ये काय असतं की कोणतेही प्रश्न विचारले जातील. फॉर एक्झाम्पल, हू इज युअर फेवरेट सिंगर वगैरे, आणि फाय किंवा हू इज युअर क्लोज फ्रेंड फाय. त्याच्यानंतर सीमध्ये यामध्ये 2 व्यक्तीचे परस्पर विचार विनिमय करणारे कमीत कमी 3 अर्थपूर्ण संवाद लिहिणे गरजेचे आहे. त्यासाठी 3 गुण असतात.
संवादाची भाषा, शिष्टाचार याचा विचार करून संवाद लिहा. आता इथे एक गोष्ट मुलांना लक्षात घ्या की तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कमीत कमी 3 अर्थपूर्ण संवाद. पण सुरुवात आणि शेवट हा आपण डायरेक्ट संवाद असतो त्यावेळेस वाक्याने करत नाही आहे, तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा शेवटी गुड बाय वगैरे करत असतो. तर ते याच्यामध्ये पकडू नका. तर तुम्हाला हे दोन्ही एक्स्ट्रा लिहून 3 संवाद कंप्लीट लिहायचे, त्याच वेळेस तुम्हाला 3 मार्क मिळतील. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. यूज अप्रोप्राइट टेन्स, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर फाईल रायटिंग अ डायलॉग. म्हणजे ते 3 मार्काचं ज्यावेळेस तुम्ही डायलॉग लिहिता त्यावेळेस काळांचा जरूर विचार करा. आणि टेन्सचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्ही जर माझे पाहिलेत तर निश्चितपणे तुम्हाला समजण्यास मदत होईल. एक्झाम्पल पहा की प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जंबल सेंटेन्स. मे आय नो युअर नेम प्लीज. यस, आय केम हिअर फ्रॉम सातारा. आय एम नैना. आर यू न्यू इन दिस स्कूल दिस इयर. आता उत्तर पहा, आपण आता सिक्वेन्स लावलेला आहे. आर यू न्यू इन दिस स्कूल दिस इयर. यस, आय केम हिअर फ्रॉम सातारा. मे आय नो युअर नेम प्लीज. आय एम नैना. नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके. आणि आता बी पहा, कम्प्लीट द डायलॉग. व्हॉट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड. आता उत्तर, तर आय प्रिपेअर टू रीड हिस्टॉरिकल बुक्स. मग तुम्ही स्टोरी बुक्स लिहू शकता किंवा इतर इंटरेस्टिंग बुक्स असतील तेही तुम्ही लिहू शकता. व्हाय डू यू रीड दिस बुक्स. तुम्ही ते का वाचतात. तर दे गिव्ह अस गुड नॉलेज ऑफ आवर पास्ट अँड टेल्स अस हाऊ ग्लोरियस आवर हिस्ट्री इज. आणि पुढे एक्सक्लॅमेटरी मार्क दिलेला आहे. त्याच्यानंतर हा सीमध्ये राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल इन आवर डे टू डे लाईफ. आता रोहन, आय थिंक मोबाईल प्लेज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. सुजल, यस, आय ॲग्री विथ यू. इट्स गुड सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंट. रोहन, and is useful to receive and send messages from anywhere anytime. Sujal, it saves a lot of data and we can also use it as a camera. Rohan, absolutely right. We can use it to receive and send our mails. Sujal, we can also replace it with our personal computer. Rohan, right you are. Now it is the need of the hour. Now you can take the screenshot. ओके. आणि आता B1 झाला हा. यालाच और काय आहे, स्पीच रायटिंग. तर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहू शकता किंवा स्पीच रायटिंग. तर स्पीच रायटिंग करताना काही इम्पॉर्टंट टिप्स लक्षात घ्या. प्रथम, भाषणाला शीर्षक द्या. टायटल द्यायला विसरू नका. भाषणाची सुरुवात आधारयुक्त शब्दांनी करा. फॉर एक्झाम्पल पहा, रिस्पेक्टेड हेडमास्टर, बिलो टीचर्स, डिअर फ्रेंड्स. भाषणाची सुरुवात, मुख्य विषयाची मांडणी, प्रवाही भाषा व समर्पक शेवट करा. भाषण लिहिताना वाक्यरचना योग्य व बिनचूक असावी. समोरच्या व्यक्तीला उद्देशून, श्रोत्यांना उद्देशून बोलत आहात अशीच पोलाईट भाषा वापरा. सहज सोप्या छोट्या वाक्यांचा उपयोग करा. म्हणजेच पहा, कोटेशन्स, स्लोगन्स, इडियम्स, प्रोव्हर्ब्स, गुड थॉट्स यांचा योग्य ठिकाणी वापर करा. भाषणाचा कच्चा आराखडा मनातल्या मनात तयार करा. भाषा सहज प्रवाही वापरा. आता एक एक्झाम्पल पहा. यू हॅव टू डिलिव्हर अ स्पीच इन द क्लास ऑन हाऊ टू अचीव ग्रेट सक्सेस. राईट अ स्पीच विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. तर इथे मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे भाषण लिहायचं आहे. आणि मग आपण काय करायचं, मनातल्या मनात भाषणाचा एक कच्चा आराखडा तयार करायचा. आता पॉईंट्स पहा. सक्सेस 1% इन्स्पायरेशन अँड 99% परस्पायरेशन. No achievement without hard work. No success by neglecting duties. Examples: daily study, revision, practice required for success in the SSC. No study, no success. Life is a challenge. Face it boldly and be successful. Add your own points. तर हे मुद्दे झाले. तर ह्या सर्व मुद्द्यांचा अंतर्भाव तुमच्या स्पीचमध्ये आला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. नाउ यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके. आता हे एक नमुना आपण आता पाहूया कसा लिहिलेला आहे. हाऊ टू अचीव ग्रेट सक्सेस. टायटल: गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, ऑनरेबल हेडमास्टर, बिलो टीचर्स,
and my dear friends. Edison, the great scientist, said that success is 1% inspiration and 99% perspiration. How true it is! Without hard work, toil, perseverance, there can be no achievement. Take the life of any great person without hard work, and you will see the truth of it. Success does not come by neglecting our duties or shrinking our responsibilities or lazing away all the time. Great heights can only be achieved by constant climbing. Sefer Tenzing and Edmund Hillary did not fly to the top of Mount Everest. They climbed. It took them days and they had to face many difficulties. Except confidence, regular and hard study, no student of the SSC can hope to do well. Even the most brilliant, constant study, revision, practice, all these are necessary. Then only can one hope for the room on the top. It can never be that a student who doesn't study at all achieves and distinctions in the board examination. So let us then be up and doing. Let us face the challenges of life boldly. Let us be successful. Thank you. आणि screenshot. That means now you will take the screenshot. ओके मुलांनो, आणि आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. तर 6 क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजेच काय की ते तुम्हाला वर्बल आणि नॉन वर्बल इन्फॉर्मेशन काय करायचे आहे, ट्रान्सफर करायची. दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. हा 5 मार्कासाठी आहे. आता काही इम्पॉर्टंट टिप्स लक्षात घ्या. नॉन वर्बलमध्ये दिलेली माहिती म्हणजेच टेबल, चार्ट, पाय चार्ट, फ्लो चार्ट, ट्री डायग्राम, व्यवस्थित समजून घ्या. माहितीचे विश्लेषण करा. सर्व माहितीचे आकलन झाल्यानंतर 1-2 परिच्छेद लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये कीवर्ड्स वापरा. वाक्यामध्ये रूपांतर करताना ग्रामॅटिकल स्ट्रक्चर बरोबर आहे का ते तपासा. वर्बल टू नॉन वर्बल यामध्ये एखाद्या विषयासंबंधीची माहिती 1 किंवा 2 परिच्छेदामध्ये दिलेली असते. परिच्छेदाचे काळजीपूर्वक आकलन करून वाचन करा. दिलेल्या सूचनेप्रमाणे चार्ट, पाय चार्ट, फ्लो चार्ट, ट्री डायग्रॅम किंवा वेब यामध्ये योग्य प्रकारे मांडणे महत्त्वाचे आहे. दिलेली माहिती वगळू नका किंवा त्यात स्वतःची भर घालू नका. तर मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वर्बल टू नॉन वर्बल असेल किंवा नॉन वर्बल टू वर्बल असेल, यामध्ये स्वतःची ॲडिशनल माहिती तिथे लिहू नका. जी माहिती दिलेली आहे तीच तुम्ही काय करायची आहे, लिहायची आहे. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट नाव. ओके, आता एक्झाम्पल एक आपण पाहूया. ऑब्झर्व द वेब डायग्राम अँड कन्व्हर्ट द इन्फॉर्मेशन इनटू 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स. गिव अ सुटेबल टायटल टू इट. तर इथे आता एक तुम्हाला डायग्रॅम दिलेला आहे, पण मला इथे डायग्रॅम ड्रॉ करता नाही आली म्हणून मी काय केलेलं आहे, सरळ दिलेलं आहे. तर बुक्स पहा. आता बुक्स हे तुम्ही जर समजा असं राऊंडमध्ये किंवा चौकोनामध्ये लिहिलं तर त्याला जे ब्रँचेस दाखवले आहेत त्याच्यामध्ये हे मुद्दे दाखवायचे. इन्स्पायरेशन, प्लेझर, मोटिवेट, टीच, नॉलेज. म्हणजे हे एक प्रकारची काय झाली, डायग्रॅम झाली. आता उत्तर पहा, आपण हे पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. द व्हॅल्यू ऑफ बुक्स. टायटल आपण काय दिलं, द व्हॅल्यू ऑफ बुक्स. इथे तुम्हाला 1 मार्क मिळाला. बुक्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ. इट इज सेड दॅट when you open a book, you open a new world. They are packed with knowledge, life lessons, love, fear, prayer, and helpful advice. They are our best companions. Books are our real friends. Most of books are a treasure house of knowledge, providing us information on all possible topics. They have the power of inspire us to rise to great heights. At the same time, they give us plenty of the pleasure. They can transport us to cool places on a hot summer day or to a hot place in the dead of winter. They can make us laugh or cry. Books are also wonderful teachers. They teach us much more than what we learn from the people around us. The best thing is that
दे अलाव द लर्नर्स टू लर्न ॲट दिस ओन space. Finally, books motivate us to search out our inner strengths and talent and use them as well as we can. So, books are our close friends. Now you can take the screenshot. ओके, आणि आता A2 वर्बल टू नॉन वर्बल, म्हणजेच आपल्याला इथे एक पॅरेग्राफ दिलेला असेल, तो व्यवस्थित वाचा, समजावून घ्या आणि मग नंतर काय करा की ते काय लिहायला सांगितले ते लिहा. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द ट्री डायग्राम गिवन बिलो. गिव अ सुटेबल टायटल टू इट. तर आपल्याला ही माहिती काय करायची आहे, ट्री डायग्राममध्ये लिहायची आहे. सेव्हरल मेथड्स आर यूज ऑफ द सेल ऑफ गोड्स. सम मेथड्स आर डायरेक्ट फाईल, अदर्स आर इनडायरेक्ट. Broadly, these methods can be classified into three types. Negotiated sale is the sale completed by negotiation between the buyers and sellers. Auctions sales is direct sales but without any negotiations. The third method is the system of consumer credit facility, which again can be either hire purchase system or installment method. Negotiated sales can take place through inspiration, by descriptions, by sample, by tender, by approval and on consignment. Auctions sales are carried out by two methods via open auctions and closed auctions. आता आन्सर्स पहा. आता इथे ट्री डायग्राम सांगितली. तर मुलांनो, इथे ट्री डायग्राम काढताना प्रथम एक हे ओढा म्हणजेच रेषा, त्याच्यावरती लिहा टायटल काय आहे, सेल ऑफ गुड्स. त्याच्यानंतर एक आडवी रेषा ओढून डायरेक्ट इनडायरेक्ट, कारण इथे मला ते रेषा वगैरे ओढता आल्या नाही आहेत म्हणून मी सांगतो आहे. आता डायरेक्टमध्ये काय लिहा खाली, निगोशिएटेड बिटवीन बायर्स अँड सेल्स. त्याच्यानंतर ऑप्शन्समध्ये विदाउट निगोशिएशन. इनडायरेक्टमध्ये कंझ्युमर क्रेडिट फॅसिलिटी, हायर, इन्स्टॉलमेंट. आणि मग आता ओपन क्लोज्ड, इन्स्पेक्शन, डिस्क्रिप्शन, सॅम्पल, टेंडर, अप्रुव्हल, कन्साइनमेंट. नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके, आणि आता बीमध्ये तुम्हाला एक्सपॅन्ड द थीम असा हा प्रश्न आहे. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्कासाठी. मग आता याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट आणि रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. म्हणजे तुम्हाला एक्सपॅन्ड द थीम आणि न्यूज रिपोर्ट. तर न्यूज रिपोर्ट्सविषयी इम्पॉर्टंट टिप्स लक्षात घ्या. न्यूज रिपोर्ट अँड स्टोरी रायटिंग या दोनपैकी कोणत्याही एका विषयावर थीम आधारित तुम्हाला विस्तारित लेखन करायचे आहे. म्हणजे एक्सपॅन्ड थीममध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस प्रोवर्ब पण दिली जाईल, ते तुम्हाला एक्सपॅन्ड करायची, थीम करायची. परंतु ह्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये आपण काय केलेलं आहे, न्यूज रिपोर्ट आणि स्टोरी रायटिंग घेतलेलं आहे, कारण मोस्टली तेच अपेक्षित आहे विचारणं. तर न्यूज रिपोर्ट लिहिताना पहा, न्यूज रिपोर्ट प्रामुख्याने पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यांचा उपयोग करा. हेडलाईन, बायलाईन, लीड लाईन आणि फॅक्ट्स या अनुषंगाने लेखन करावे. बायलाईनमध्ये ठिकाण, वेळ आणि बातमी कोणी दिली याचा उल्लेख करावा. एक्झाम्पल पहा, बाय स्टाफ रिपोर्टर वगैरे. लीड लाईनमध्ये काय लिहायचं, तर यामध्ये सत्य परिस्थिती वर आधारित लेखन करावे. फॅक्ट्स यामध्ये लेखन हू, फॉट, वेन, वेअर आणि हाऊ या प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारून जे उत्तरं येतील त्याला अनुसरून तुम्ही फॅक्ट्समध्ये काय करायचं आहे, लेखन करायचं आहे. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट नाव. ओके, एक्झाम्पल पहा. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. आता उत्तर पहा. ऑगस्ट 25 MG स्कूल विन्स द क्लीनेस्ट स्कूल अवॉर्ड. MG स्कूल द क्लीनेस्ट स्कूल. आणि मग इथे तुम्हाला काय करायचे आहे, ती माहिती लिहायची आहे. ती माहिती तुम्ही स्क्रीनशॉटवरती वाचून घ्या. नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. आता B2मध्ये पहा, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. तर मुलांनो इथे लक्षात घ्या, स्टोरी रायटिंग जर तुम्ही लिहिलं तर टायटल द्यायला विसरू नका, कारण टायटलला 1 मार्क दिलेला आहे. तर मग आता ही स्टोरी लिहायची म्हणजेच काय, गोष्ट. गोष्ट म्हणजेच काय
की अर्थातच कोणती गोष्ट सांगायची असेल तर आपण पास्ट टेन्समध्ये सांगतो. म्हणजेच तुमच्या पूर्ण स्टोरी रायटिंगमध्ये पास्ट टेन्सचा उपयोग करायचा आहे. आणि त्याचबरोबर डिग्री म्हणजेच ग्रामरचा देखील तिथे उपयोग करायचा आहे. आणि जर समजा तुम्ही डिग्रीचं किंवा एखादं दुसरं वाक्य लिहिलं असेल तर त्याला तुम्ही अंडरलाईन देखील करू शकता, कारण त्यालाही तुम्हाला मार्क दिली जातात. आता इथे एक तर तुम्हाला गोष्टीची सुरुवात करून दिली जाते आणि इनकम्प्लीट गोष्ट तुम्हाला कंप्लीट करायला सांगितली जाते. एक्झाम्पल पाहिजे, गणेश लिव्ड 3 किलोमीटर्स अवे फ्रॉम हिज स्कूल. द वॉक एव्हरी डे टू स्कूल वॉज व्हेरी हार्ड अँड टाईम कन्झ्युमिंग. द रिसल ऑलवेज विश. आणि तिथे डॉट डॉट दिलेलं आहे, म्हणजेच इथून पुढे तुम्हाला काय करायची, ही स्टोरी कंप्लीट करायची. तर ह्या स्टोरीचं टायटल काय दिलेलं आहे, सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. त्याच्यानंतर स्टोरी दिलेली आहे. मुलांनो, ही स्टोरी तुम्ही वाचून घ्या. आणि वाचताना काय करायचं की आपलं कुठे म्हणजे प्रेझेंट टेन्स वगैरे आलेलं आहे का, तर टेन्सचं स्टोरी रायटिंगमध्ये खूप महत्त्व आहे. कारण टेन्स जर तुमचा चुकला तर स्टोरीचे मार्क जाण्याची शक्यता असते. आणि नंतर फायनली काय करायचं आहे की शेवट स्टोरीचा हा करायलाच पाहिजे. अर्धवट स्टोरी असेल तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार नाही आहेत. ओके. त्याच्यानंतर पहा की एक्सपांड द थीम. तर याविषयी मी तुम्हाला काही थोडक्यात इम्पॉर्टंट टिप्स सांगतो. जर समजा बायचान्स तो जर प्रश्न एखादी थीम आलीच प्रोवर्ब एक्सपॅन्ड करायला, तर लक्षात ठेवा, दिलेल्या म्हणीचे स्वतःच्या भाषेत स्पष्टीकरण करा. वेगवेगळी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण करा. त्याला योग्य शीर्षक द्या. कोटेशनचा योग्य ठिकाणी उपयोग करा. नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके. आणि आता शेवटचा सेक्शन जो आहे 6, तो स्किल डेव्हलपमेंटवरती आधारित आहे 5 मार्कासाठी. तर इथे देखील तुम्हाला काही महत्त्वाच्या मी टिप्स देतो आहे. पहा, ट्रान्सलेशनमध्ये ABC अशा 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. शब्दांचे व वाक्यांचे भाषांतर तुमच्या माध्यम भाषेत करायला सांगितलं जातं. बोलीभाषेतील शब्दांचा वापर करू नका. शुद्ध लेखनाच्या नियमांचा विचार करावा. असे केल्यास पैकीच्या पैकी या प्रश्नाला गुण मिळू शकतात. कारण आपल्याला सवय असते की आपण जे घरी बोलत असतो तेच इथे शब्दप्रयोग करत असतो, पण तसा करू नका. त्याने तुमची मार्क जाण्याची जास्त शक्यता असते. एक उदाहरण म्हणून आपण पहा, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स एनी 4. तर इथे तुम्हाला साधारणपणे शब्द 6 दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला किती लिहायला सांगितलेले आहेत, 4. तर पहा, पहिला डिसअपॉइंटेड डॅश करा, मराठीमध्ये निराश. व्हायलन्स हिंसा, कम्युनिकेशन संवाद किंवा संपर्क. लंगोर म्हणजेच वानर. कस्टमर ग्राहक किंवा त्याला आपण गिराईक देखील म्हणू शकतो. सडनली अचानकपणे किंवा एकाकी. तर उत्तर देताना व्यवस्थित स्पेलिंग लिहा. काना मात्रा व्हॅलंटी याकडे विशेष लक्ष द्या. आता बीमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स एनी 2. तर इथे देखील तुम्हाला 4 वाक्य विचारले जातील, त्यापैकी 2 लिहायचे. तर काही मुलं काय करत असतात, 2 विचारलेत ना मग 2च लिहायचे. परंतु माझ्या मते तुम्ही असं करू नका. कारण जर समजा त्या 2 वाक्यामध्ये काही चुका निघाल्या तर तुमचे मार्क जाण्याची शक्यता असते. तर तुम्हाला जर समजा 4 वाक्य येत असतील, वेळ असेल तर 4ही वाक्य लिहा. म्हणजे जे 2 वाक्य बरोबर असतील त्याला तुम्हाला 2 मार्क दिली जातील. पाहिजे, डोंट बिलीव्ह इन रुमर्स. अफवावर विश्वास ठेवू नका. द कलर्स ऑफ द साडीज फॅसिनेटेड हर. म्हणजेच काय, साड्यांच्या रंगांनी तिच्यावर मोहिनी घातली. ही रिमेन्ड अनमॅरिड ऑल हिज लाईफ. तो आयुष्यभर अविवाहित राहिला. गुड हँडरायटिंग इज द मिरर ऑफ पर्सन्स कॅरेक्टर. चांगले अक्षर एखाद्या व्यक्तीच्या चरित्राचा आरसा असतो. आणि आता सी प्रश्न जो आहे तो 3rd आहे की ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम प्रोवर्ब इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स एनी 1. आता इथे तुम्हाला 2 दिलेले आहेत, त्यापैकी 1 लिहायचे. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. अंथरूण पाहून आपले हातपाय पसरावेत. टू एर इज ह्युमन. चुकणे हा मनुष्याचा धर्म आहे. नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके.
तर मुलांनो, आपण हा रायटिंग स्किल आणि स्किल डेव्हलपमेंट 20 आणि 5 25 मार्काचा पाहिला. तर मला वाटतं की रायटिंग स्किल तुम्ही पुन्हा एकदा काय करा, ऐका, व्यवस्थित ऐका, समजावून घ्या आणि लेखन करण्याचा सराव करा. कारण जेवढा तुम्ही सराव करणार तेवढा हा रायटिंग स्किल तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल आणि याचे मार्क तुम्हाला मिळतील. Now you have understand this video, then press the like button. Any suggestions, comments, comment in comment box. Share this video with everyone. Make sure you have subscribed the channel and press bell icon to get notification of the next videos. Thank you.